PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी 16 तारखेला पत्रकार परिषद नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडली। यात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली। एकूण 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत। महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे। महाराष्ट्रात 26 एप्रिलला निवडणुकांना प्रारंभ होणार असून 7, 13 आणि 20 आणि 25 मे दरम्यान निवडणुका संपन्न होणार आहेत। देशात 19 एप्रिल पासून निवडणुकांना प्रारंभ होणार आहे ते 1 जून पर्यंत या निवडणुका चालणार आहेत। 4 जूनला देशात मतमोजणी होणार आहे। सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेशमध्ये जूनमध्ये निवडणुका होणार आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, जगातील सर्वात मोठी आणि जिवंत लोकशाही आहे। 2024 मध्ये जगातल्या महत्त्वाच्या देशात सर्वात मोठ्या निवडणुका होत आहेत। 16 जूनला 17व्या लोकसभेचा कार्यकाल संपतोय। या निवडणुका घेणं मोठं आव्हान आहे। 800 जिल्हाधिकाऱ्यांशी मी स्वतः चर्चा केली। 2 वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरू आहे। 97 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत। देशात 10.5 लाखाहून अधिक मतदान केंद्र आहेत। 11 राज्यातल्या निवडणुका शांततेत पार पडल्या। आमच्यावरच्या कोर्ट केसेस कमी झाल्या। शहरी आणि ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे। यावर्षी 1.82 कोटी नवे मतदार मतदान करणार आहेत। 18 ते 21 वयोगटात 21.50 कोटी मतदार, तर 100 वर्षांवरील मतदार 2 लाख असून 48,000 तृतीयपंथी मतदार आहेत। मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी, शौचालय, व्हीलचेअरची सोय असणार आहे। महिला मतदारांचं प्रमाण पुरुष मतदारांहून अधिक आहे। 85 वर्षावरील मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेणार आहे। 40% अधिक अपंगत्व असलेल्यांना घरून मतदान करणे शक्य आहे। फॉर्म डी भरून त्यांना घरून मतदान करता येईल। मतदारांच्या मदतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे, त्यामुळे मतदान केंद्र शोधणे सोपे होणार आहे। नो युअर कॅन्डिडेट ॲप वरून उमेदवारांची माहिती मिळणार आहे। मसल, मनी पॉवर आणि गुंडगिरी रोखण्यासाठी CAPFचा वापर होणार असून निवडणूक प्रक्रियेत हिंसेला स्थान नसणार आहे। हिंसा रोखण्यासाठी अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सक्त आदेश देण्यात आलेत। हिंसा झाल्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। दया दाखवणार नाही। निवडणुकीदरम्यान आंतरराष्ट्रीय सीमांवर लक्ष असणार आहे। गत 6 वर्षात 11 निवडणुका झाल्या, त्यात 3,400 कोटींचा मुद्देमाल जप्त केला। निवडणुकीत पैशांच्या बळाचा गैरवापर होऊ देणार नाही, असा इशारा आयोगाने उमेदवारांना दिलाय। फुकट वाटल्या जाणाऱ्या गोष्टी रोखण्यासाठी यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले। सोशल मीडियाद्वारे अफवा पसरू देणार नाही। संशयित व्यवहारांची यादी बँक रोज पडताळणार आहे। सोशल मीडिया पोस्ट काढून टाकण्यासाठी राज्य पातळीवर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। आरोपींचा भाषेचा घसरता स्तर याची गंभीर दखल घेण्यात येईल। स्टार कॅम्पेन्सरला नियमावली देण्याचे राजकीय पक्षांना आव्हान केलं आहे। मिथ वर्सेस रियालिटी पेज सुरू करणार आहे। प्रचार करताना मर्यादा ओलांडू नका। दिशाभूल जाहिराती रोखण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। केंद्रीय निवडणूक आयोगाचे 2100 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत। प्रचारात मुलांचा वापर नको, मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।